हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 37 लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट 9 पाहणार आहोत। यामध्ये आपण मॅच या फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, पहिल्यांदा पाहूया आपण मॅच फंक्शनचा उपयोग काय होतो। याचा उपयोग आपल्याजवळ असलेल्या लुकअप व्हॅल्यू, आपल्याजवळ जी असलेली लुकअप व्हॅल्यू आहे, जसं की ही लुकअप व्हॅल्यू आहे आपल्याकडं, कुठलीही जे आपल्याकडे टेबल असेल त्यातली कोणतीही जी मला डेटा शोधायची आहे त्याला काय म्हणायचं, लुकअप व्हॅल्यू। आपल्याजवळ असलेली लुकअप व्हॅल्यू ही आपल्याजवळ असलेल्या टेबल डेटामध्ये कुठल्या पोझिशनला आहे हे काढण्यासाठी मॅच फंक्शनचा उपयोग केला जातो। पोझिशनचा नंबर हा आपण रो किंवा कॉलमनुसार काढू शकतो। जसं की बघा, मला यातलं काय करायचं आहे, अजय चव्हाण हे नाव किती नंबरला आहे ते काढायचे आहे। जर मी टेबलमधील कॉलम सिलेक्ट केला तर काय येणार, किती नंबरच्या रोला आहे ते सिलेक्ट येणार। पण समजा जर मी रो सिलेक्ट केली अशी आडवी, तर काय येणार, ते किती नंबरच्या कॉलमला आहे ते पोझिशन आपल्याला दाखवणार। आता प्रॅक्टिकली बघूया, मग तुमच्या लक्षात येईल। बघा, इथं काय करायचे आहे, मला अजय चव्हाण असेल, श्याम पवार असेल, यांची काय करायचे आहेत, पोझिशन काढायचे आहेत। बघा, इथं आता मी काय करतो, इज इक्वल टू मॅच ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केली, त्यानंतर कॉमा, त्यानंतर आपला ज्यामध्ये तो डेटा आहे तो कॉलम सिलेक्ट करायचा। कॉलम सिलेक्ट केला काय होणार, आपल्याला किती नंबरच्या रोला आहे ती माहिती मिळणार। जर मी असे रो सिलेक्ट केली असते तर काय करणार, किती नंबरच्या कॉलमला आहे ती माहिती मिळणार। त्यानंतर कॉमा द्यायचा, कॉमा दिला, त्यानं एक्झॅक्ट मॅचसाठी 0 टाईप करायचं आणि ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं। आला का 5 नंबरच्या पोझिशनला आलं आहे बघा। त्यानंतर इथं F4 प्रेस करायचं। F4 न काय होतं, आपला जो हवा तो टेबल आपण फिक्स करू शकतो, की तो टेबल खाली ॲटो ड्रॅग केला तर काय होतं, टेबल चेंज होत नाही, तुम्हाला माहीतच आहे ते। आता बघा, इथून मी ड्रॅग करून घेतलं इथपर्यंत, आले का पोझिशन त्यांच्या, कुठल्यावर पण मी क्लिक केलं तर टेबल जो आहे आपण सिलेक्ट केला लुकअप ॲरे तो चेंज होतोय का, होत नाही का, तर आपण तो काय केला आहे, डॉलरने फिक्स केला आहे। कसं केला आहे, कीबोर्ड ते सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवरचं F4चं फंक्शन कीज प्रेस करायचं। आता मला श्याम चव्हाण आहे हे किती नंबरच्या कॉलमला आहे हे चेक करायचे आहे। मग काय करणार मी, इज इक्वल टू मॅच ब्रॅकेट स्टार्टिंग, श्याम चव्हाण सिलेक्ट केलं लुकअप व्हॅल्यू, त्यानंतर कॉमा। आता इथं मी कॉलमनं सिलेक्ट करता करणार, आडवी रो सिलेक्ट करणार। मग आता मला काय करणार, की हे किती नंबरच्या कॉलममध्ये आहे ते हवं आहे म्हणून, त्यानंतर कॉमा द्यायचा, एक्झॅक्ट मॅचसाठी 0 टाईप करायचं, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर। आलं का बघा, 2 नंबरला किती नंबरला आहे, 2 नंबरच्या कॉलममध्ये आहे। इथं तुम्हाला सोल्युशन पण दिलं आहे। इथं मी सगळं काय केलंय, किती नंबरच्या रोल आहे तेच काढलेलं आहे। इथे एक असाइनमेंट दिली तुम्हाला सोडवायला, सेम असाइनमेंट पण काय करायची, तुम्ही सोडवायचे आहे। इज इक्वल टू मॅच ब्रॅकेट स्टार्टिंग, लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केली, कॉमा, त्यानंतर टेबल ॲरे सिलेक्ट केला, त्यानंतर काय करायचं, F4 प्रेस करायचं, त्यानं काय होणार, ते फिक्स होणार टेबल ॲरे, त्यानंतर कॉमा, एक्झॅक्ट मॅचसाठी 0, ब्रॅकेट कंप्लीट एंटर। आलं का बघा, इथून तुम्ही ड्रॅग करून घेऊ शकता। इथं सोल्युशन पण त्याचं दिलेलं आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅच फंक्शन कसं यूज करायचं ते पाहिलं आहे। थँक्यू। या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।